हां, शांत बसा, लक्ष द्या. कन्सेप्ट अँड फंक्शन ऑफ कॅटेनरी वायर. कन्सेप्ट अँड फंक्शन ऑफ कॅटेनरी वायर. तर सगळ्यात पहिले कॅटेनरी काय आहे, ड्रॉपर्स काय आहे ते समजून घ्या. तुम्ही एक ब्लॉक डायग्राम काढली किंवा एक डायग्राम काढली, अशा पद्धतीने ट्रेनचा एक पेंटोग्राफ होता. त्याच्यानंतर ह्या पेंटोग्राफवर इथं हे होतं, इथं काय आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, त्याच्यानंतर हे चाकं. या पद्धतीची ब्लॉक डायग्राम तुम्ही शिकलेत ऑलरेडी. आठवतं का? कुछ याद आया? तर ही जी संरचना आहे याला काय म्हणायचं आहे, कॉन्टॅक्ट वायर, ओव्हरहेड कॅटेनरी सिस्टीम. हे बघायचं आपल्याला. हे बघितलं आपण, हे बघायचं आपण. सो कॉन्टॅक्ट वायर म्हणजे हे कंटिन्यू जे वायर आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टॅक्ट वायर. पेंटोग्राफ त्याला असा घासत चालतो, पाहिला असेल ना तुम्ही, असं कंटिन्यू घासत चालतो. ओके, अशा पद्धतीने. तर हे जे वायर आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टॅक्ट वायर म्हणतो. तर हे काय तुमचं ओव्हरहेड कंडक्टर आहे आणि याला तुमचा हा पेंटोग्राफ जो आहे तो घासत चालला आहे. तर हे से काय आहे, कॅटेनरी वायर आहे. कॅटेनरी वायरला काय लावलं आहे, ड्रॉपर लावले. त्याला ड्रॉपर लावले आणि त्या ड्रॉपरला खाली कंडक्टर ग्रूमध्ये जोडले आणि ते कंडक्टर घासत चाललं आहे. ओके, तर वर काय तुमची कॅटेनरी वायर आहे आणि हे काय ड्रॉपर आहेत आणि ड्रॉपर याला कनेक्टेड आहेत. कशाला, कॉन्टेनर. कारण हे अंतर किती पाहिजे, 5.5 मीटर पाहिजे. किती पाहिजे, ट्रेनची पटरी आणि हे अंतर किती पाहिजे, 5.5. तेवढंच असावं, कमी नसावं आणि जास्त नसावं. कमी असलं तर काय होईल, इथं काय होईल, थोडं अंतर येईल आणि एअर गॅप आला तर काय होईल, स्पार्किंग तयार होईल, एअरचं आयोनेशन होऊन. जास्त झालं, जास्त घासत चालन, कंडक्टर लवकर खराब होईल. त्याच्यामुळे हे अंतर 5.5 मीटरच पाहिजे. कमी जास्त होऊ शकतं. मग ते जर झालं तर त्याला काय करावं लागतं, त्याला जम्पिंग इन्सुलेटर असतात इथं. ओके, सॉलिड स्टेटचे जम्पिंग इन्सुलेटर, ज्याला जसं गाडीचं शॉकअप काम करतं का त्या पद्धतीने ते काम करतं, अप अँड डाऊन. तर बघा, हे तुमचं कॅटेनरी वायर आहे, हे तुमचं ड्रॉपर आहे. पहिले ही सिस्टीम समजून घ्या. याला म्हणायचं मास्ट. काय म्हणायचं आहे, मस्त म्हणायचं, मस्त मास्ट. जे मोठमोठं स्ट्रक्चर बघितलं ना तुम्ही, आपण EEC मध्ये शिकलो. काय हाय टॉवर मास्ट शिकलो ना, नाही शिकलो? मोठ्या टावरचा मास्ट ते ॲप्लिकेशन. तर नसेल आठवत तर काय करा, रेल्वेच्या पटरीच्या बाजूला जा. ओके, आणि या पटरीच्या बाजूला जे खंबे आहेत ते खंबे बघा. ओके, नाही काही काही लोक जातात रोज पटरीवर, पण ते वेगळ्या कारणासाठी जातात. तुम्ही जा पटरीवर आणि ऑब्झर्व करा, डोंट टेक अदरवाईज. ते ट्रेन कधी येते कधी जाते, कारण बऱ्याच जणांचं रस्ता तिथून असतो. तुमच्यापैकी कोणाकोणाचा रस्ता तिथून आहे? अच्छा, चला ठीक आहे. तर पटरीवर गेल्याच्या नंतर आता आपल्याकडे इलेक्ट्रिफाय झालेलं आहे. तर तुम्ही ऑब्झर्व करा, ते जे पोल्स आहेत ते पोलला कशा पद्धतीने कॅटेनरी कनेक्ट आहे, कशा पद्धतीने ड्रॉपर कनेक्टेड आहे, कशा पद्धतीने ते कंटिन्यू वायर त्या पटरीच्या एकदम रूळच्या एकदम वर, एक्झॅक्ट वर आहे आणि ते डिस्टन्स 5.5 मीटर आहे. तर ते कसं मेंटेन ठेवलं जातं, ओके, त्याला व्हायब्रेशन होतं आहे, त्याला कधी कधी एकदम वर राहतं, कधी कधी एकदम खाली राहतं, क्रॉसिंगला कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकायच्या असतात आपल्याला. तर हे जे आहे याला आपण कॅटेनरी म्हणतो, हे जे आहे याला कॉन्टॅक्ट वायर म्हणतो, आणि याला आपण ड्रॉपर म्हणतो, आणि याला आपण मास्ट म्हणतो. तर प्रत्येक 14 मीटरवर अशा मास्ट कनेक्टेड असतात, पोल असतात त्याला वायर, पोल असतात त्याला वायर, पोल असतात त्याला वायर. अशा पद्धतीची सिस्टीम आहे. तर काय आहे, ह्या दोन पाटऱ्या आहेत, इकडं असे मास्ट असतात. हे मास्ट काय करतात, अशा पद्धतीचा हे करतात, आणि इथं काय असतं कॅटेनरीने, इथं तो वायर कनेक्टेड असतं. तर हे ड्रॉपर्स, याला जर साईडनी बघितलं तर हे असं दिसेल, याला जर साईडनी बघितलं तर हे असं दिसेल. आणि इथं ट्रेनची पटरी आहे, इथून लोक येणार, ते म्हणजे ट्रेन येणार.
ट्रेन जाणार, हे वायर असं घासत जाणार, असं घासत येणार. इथं लक्षात. तर इथं काय प्रत्येक 14 मीटरवर मास्ट असे ह्या साईडने बघितलं ते असं दिसतं. तर बघा याला काय म्हणतात, ओव्हरहेड कॉन्टॅक्ट वायर, याला म्हणतात कॅटेनरी वायर, जे सप्लाय प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. आणि ह्या सप्लायला खाली पोहोचवण्याचं काम कोण करतं, ड्रॉपर्स करतात. ओके, हे ड्रॉपर काय करतात रे, या कंडक्टरला अशा पद्धतीने होल्ड करून ठेवतात की हे अंतर 5.5 मीटर मेंटेन राहिलं पाहिजे, कारण नाही जर राहिलं तर मग प्रॉब्लेम क्रिएट होईल. ओके, आणि हे काय आहे तुमचं सपोर्ट आहे, हे काय सपोर्ट. तर बघा, तर हे काय आहे कॅटेनरी वायर. तर आता वेगवेगळ्या टाईपच्या कॅटेनरी वायर आणि कॉन्टॅक्ट वायर ते बघायचं आपल्याला. तर बघा हे वरचं कॅटेनरी वायर, लक्ष द्या, हे काय आहे कॅटेनरी वायर, याला हे होल्डिंग क्लॅम्प आहेत. इथून याला हेने पॅक कनेक्ट करून खाली सोडलेलं या पद्धतीनं. आणि इथं काय आहे ड्रॉपर्स आहे, तर हे फ्लक्च्युएशन प्रोव्हाइड करते. ओके, त्याच्यानंतर हे काय आहे कॉन्टॅक्ट वायर, कॉन्टॅक्ट आहे इथला. त्याच्यानंतर हे काय ग्रू कंडक्टर, असे कंडक्टरला ग्रू असतं आणि त्याच्यामधून ते असं फ्रिक्शन क्रिएट करतं. ओके, त्याच्यानंतर हे क्लाइंब आहे होल्ड करण्यासाठी. असे प्रत्येक 3 मीटर 5 मीटरवर अशा पद्धतीने ड्रॉपर्स असतात. आणि हे पेंटोग्राफ आहे, हे पेंटोग्राफ काय करतं आहे मूव होतो वर खाली अशा पद्धतीने. पेंटोग्राफ करंट कलेक्शनचं काम करतात. इथून करंट येतो ट्रेनमध्ये जातो, मग ते ट्रेन पळते. तर हे ट्रेनचं रूफटॉप आहे, हे अशा पद्धतीने आहे सरळ ट्रेनचं रूफटॉप. हे पेंटोग्राफचा वरचा टॉप पेंटो, त्याच्यानंतर हे कंडक्टर, त्याच्यानंतर हे ग्रू त्याला, त्याच्यानंतर हे क्लाइम्बिंग होल्ड करण्यासाठी हे ड्रॉपर्स आणि कॅटेनरी. अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर असतं. कोणाकोणा समजले नहीं समझे? ओके, ये कैटेनरी है, ये ड्रॉपर है, कॉन्टैक्ट वायर है और ये मास्ट है. और ये हर एक आपने देखा होगा एक पटरी के ऊपर ऐसे ऐसे कंटिन्यू रहता. ओके, पटरीचे ही पटरी असेल तर या पटरीच्या साईडने असं असेल, इथं एक इथं एक इथं एक इथं एक ट्रेन अशी येईल आणि अशा पद्धतीने हे कनेक्ट असेल. हे कंटिन्यू हे अंतर मेंटेन केलं जातं 5.5 मीटर. समजलं आहे? आता आपल्याला टाईप्स ऑफ कॅटेनरी बघायची. आपल्याला काय बघायचं आहे, टाईप्स ऑफ कॅटेनरी. तर 3 टाईपच्या कॅटेनरी, काही काही ठिकाणी 4 सुद्धा म्हणतात, पण आपण 3 टाईपच्या कॅटेनरी तुमच्या पुस्तकातला तेवढंच घेऊ. तर पहिले सिंगल कॅटेनरी. सिंगल कॅटेनरी म्हणजे एकच कॅटेनरी वायर, एक ड्रॉपर आणि एक कॉन्टॅक्ट वायर, खतम. याला सिंगल कॅटेनरी किंवा सिंपल कॅटेनरी सुद्धा म्हणतात. सिंगल किंवा सिंपल कॅटेनरी. याच्यामध्ये स्पीड जी आहे ते 120 किलोमीटर पर आवर. 120च्या स्पीडनी ट्रेन जास्तीत जास्त पळू शकते, त्याच्यापेक्षा जास्त पळू शकते का, नाही. तर ही साधी कॅटेनरी, ही काय साधी कॅटेनरी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कंपाऊंड कॅटेनरी. याच्यामध्ये हे काय तुमचं मेन कॅटेनरी आणि त्याच्यानंतर एक ऑक्झिलरी कॅटेनरी लावलेली आहे. आणि त्या ऑक्झिलरी कॅटेनरीला हे मेन ड्रॉपर, ज्याला आपण सॉलिड ड्रॉपर म्हणतो, आणि त्याच्यानंतर ऑक्झिलरी कॅटेनरीचे ड्रॉपर ज्याला आपण मूवेबल ड्रॉपर म्हणतो, जे मूव होतात. तर ही का बरं वापरते, कारण आपल्याला ट्रेनची स्पीड वाढवायची. तर हाय स्पीडला ह्या कॅटेनरी वर्क करणार नाही. ओके, तर त्यासाठी आपल्याला स्पेशल कॅटेनरीची गरज पडते, त्याला आपण कंपाऊंड कॅटेनरी म्हणतो. त्याच्यामध्ये 2 कॅटेनरी असतात, एक मेन कॅटेनरी आणि एक ऑक्झिलरी कॅटेनरी. तर ही जी कॅटेनरी वायर दिसते ती ही मेन कॅटेनरी वायर, आणि ही जी आहे ही ऑक्झिलरी कॅटेनरी वायर. समजतं? आणि हा जो ड्रॉपर आहे याला आपण काय म्हणतो, सॉलिड ड्रॉपर म्हणतो. आणि हा जो ड्रॉपर आहे हा मूवेबल ड्रॉपर आहे, हा मूव होतो. ओके, आणि मेन हे कॉन्टॅक्ट वायर, परत खालची सिस्टीम तशीच कॉन्टॅक्ट वायर कंटिन्यू. तर या टाईपच्या कॅटेनरीला आपण काय म्हणतो, कंपाऊंड कॅटेनरी म्हणतो. आणि ही कॅटेनरी जवळपास 190 ते 225 किलोमीटर पर आवरला वापरतात. येतं लक्षात? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, आता याचं कॉस्ट वाढतं आहे, वजन वाढतं आहे, सगळंच वाढतं आहे. इन्स्टॉलेशन कॉस्टपासून तर ओव्हरऑल असेंब्लीच वाढते. मग ती असेंब्ली तुम्हाला स्वस्त करायची आणि स्पीड पण वाढवली पाहिजे, यासाठी तुम्हाला
ॲडिशनल कॅटेनरीचा किंवा ॲडव्हान्स कॅटेनरीचा वापर करतो, त्याला आपण स्टिच कॅटेनरी म्हणतो. जी सिम्पल कॅटेनरी आहे त्यालाच आपण काय करतो, स्टिचिंग करतो, टाईट करतो दोन्ही साईडने. ओके, प्रत्येक 5 मीटरला 5 ते 10 मीटरला सपोर्टपासून काय करतो, स्टिचिंग करतो, टाईटनिंग करतो, फिटिंग ज्याला म्हणतो आपण. एखाद्याचं समजा कुर्ता पायजामा घेतला मी आणि तो भला असा हे झाला, काय काय करणार रे आपण, त्याला फिटिंग करून घेतो त्या पद्धतीचं. हे जर एकदम लूज झालं तर त्याला आपण स्टिचिंग करतो, टाईट करतो आणि त्यामुळं काय होणार आहे, हे डिस्टन्स जे आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी या कॅटेनरीचा वापर होतो. तर हाय स्पीड ॲप्लिकेशनसाठी या टाईपच्या कॅटेनरी वापरतो. याच्यामध्ये ही स्टिचिंग आहे आणि ही कॅटेनरी हे ड्रॉपर आहे आणि कॉन्टॅक्ट वायर. सेम हे सिम्पल कॅटेनरीलाच आपण स्टिच केलं तर ही स्टिच कॅटेनरी बनते. समजलं सगळ्यांना? पुन्हा एकदा लक्षात द्या, 3 टाईपच्या कॅटेनरी, सिंगल कॅटेनरी, कंपाऊंड कॅटेनरी आणि स्टिच कॅटेनरी. सिंगल कॅटेनरी 120 स्पीडपर्यंत, कंपाऊंड कॅटेनरी 190 ते 224 किलोमीटरपर्यंत आणि स्टिच कॅटेनरी याला आपण स्टिचिंग करतो सिम्पल कॅटेनरीलाच. येतं लक्षात? सो राईट ऑन दिस.